3 वर्षापूर्वी झालं. तेव्हापासून आम्ही शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानची स्थापना केली आणि त्या प्रतिष्ठानच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून काम केलेलं आहे. जसं की आता जर उदाहरण द्यायचं झालं तर शैक्षणिक कार्यामध्ये जर म्हटलं तर आम्ही शाहू महाराजांची जयंती असेल आणि गरीब मुलं जे असतील ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे खूप परंतु हुशार विद्यार्थी आहेत. उदाहरण देण्याचं झालं तर भीमनगर भावसिंगपुरामधला एक विद्यार्थी आहे. तो विद्यार्थी जो होता तर त्याचा गव्हर्नमेंटमधून नंबर लागला होता पुण्याला इंजिनिअरिंगला. पण तो मुलगा जो होता तर माझ्याकडे जे काम करणारी मावशी होती त्यांना माहिती होती की आपण गरीब विद्यार्थ्यांना आपण मदत करतो. त्यांनी माहिती दिली की बाबा हा मुलगा जो तो 700 रुपयामध्ये तिथे एक महिना पूर्ण करतोय कारण की त्याची परिस्थिती नाही. आई घरकाम भांडेकाम करते आणि वडील वॉचमॅन आहे आणि गव्हर्नमेंटमधून तो नंबर लागून पुण्याला त्याचा नंबर लागलेला आहे. मी प्रत्यक्ष जाऊन त्या मुलाची भेट घेतली. त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने त्याला तो कॉलेजला सुद्धा पायी जात होता. तर त्याचं जाणं येणं भाड्याचा खर्च जेवणाचा खर्च 2 टाईमचा कारण तो एक वेळ नाश्ता करायचा आणि समोसा आणि रस्त्यासोबत समोसा खायचा तो का तर त्याला दोन्ही वेळचं जेवण शक्य नव्हतं 700 रुपयामध्ये. तर त्याला 2 वेळचं जेवण त्याला जाण्या येण्याचा खर्च त्याला पूर्ण स्टेशनरी जी वर्षभरामध्ये रबरपासून तर पूर्ण त्याला इंजिनिअरिंगचं जे काही मटेरियल लागेल तर ते आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने पूर्ण केलंय. आज त्या मुलाचे 3 वर्ष पूर्ण झाले आणि तो सतत मेरिटमध्ये असतो. आता त्याचं 4थं वर्ष सुरू झालंय. कदाचित आता पुढच्या वर्षी त्याची इंजिनिअरिंग कम्प्लीट होईल. तर तसंच त्या पद्धतीने अंकुश बनकर नावाचे रिक्षा चालक होते महूनगरमध्ये. त्यांच्या मुलीला माझ्या वडिलांनी हयात असताना त्या मुलीला पूर्ण मदत केली होती. त्याचा MPSCचा खर्च उचलला होता. ती मुलगी महाराष्ट्रातून पहिली आली होती इंजिनियर म्हणून आणि तिची नियुक्ती झाली. वडील जेव्हा वारले त्याच्यानंतर तिची नियुक्ती झाली. पण तिचा भाऊ सुद्धा MPSCची तयारी करत होता पण तिचा पगार सुरू नव्हता झाला. ती जॉईन नव्हती झाली. तर ती जॉईन होईपर्यंत सुद्धा प्रतिष्ठानच्या वतीने तिच्या भावाचा सगळा एज्युकेशनचा खर्च देण्यात आला. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ती मदत केलेली आहे. शाहू जयंतीच्या वेळेस शहरातील वेगवेगळ्या स्लम एरियातील जे मुलं असतील प्रायमरी असो हायस्कूल असो ते 12वी पर्यंत तर त्यांना वर्षभराची किट सुद्धा प्रतिष्ठानतर्फे किमान 700-800 विद्यार्थ्यांना देण्यात येते दरवर्षी गेल्या 3 वर्षापासून. आणि आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने भारताचे संविधान जे आहे तर त्याचं वाटप करतो. ॲनालिसिस ऑफ कास्टचं जे मराठी भाषांतर झालेलं आहे जाती व्यवस्थेचे उच्चाटन सिरसाट सरांनी जे रूपांतरित केले भाषांतर केलेलं आहे त्याच्या किमान आम्ही आतापर्यंत 5000 कॉपीज वाटलेल्या आहेत. संविधानाच्या किमान 2000 प्रति वाटप केलेले आहेत जेणेकरून की प्रचार झाला पाहिजे प्रसार झाला पाहिजे. प्रतिष्ठानचा हेतू असा आहे की संविधान बऱ्याच जणांनी पाहिलं सुद्धा नाही. जसं वेदांच्या गोष्टी होतात वेदानुसार लोक करतात पण वेद पाहिले सुद्धा नाही कोणी त्यात काय लिहिलं नाही. तसं संविधानाचं सुद्धा की संविधानाचे गप्पा फुटवल्या जातात. जसं मुस्लिमान लोकांमध्ये प्रबोधन होण्यासाठी आम्ही किमान 70,000 रुपयाचे मी उर्दूमध्ये संविधान आम्ही मुस्लिम लोकांमध्ये वाटप केले. का तर ते लोकांना माहीतच नाही. ते लोक म्हणताना हम हिंदुस्तान की कसम हिंदुस्तान के बारे में तर त्यांना प्रियांबलच्या नंतर पहिल्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे भागात की इंडिया दॅट इज भारत. हे मुसलमान लोकांना माहीत नाही. तर हे माहीत व्हावं म्हणून आम्ही उर्दूमधले संविधान सुद्धा मुस्लिम समाजामध्ये शाळांमध्ये मदरशांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये वाटप केलेलं आहे. आता मागे शाहू जयंती झाली. शाहू जयंतीचा जेव्हा कार्यक्रम घेण्यात आला तर औरंगाबाद शहराच्या इतिहासामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते माणगावच्या परिषदेमध्ये की बहिष्कृतांसाठी शाहू महाराजांनी जे कार्य केलेलं आहे ते एकदम अलौकिक आहे आणि यापूर्वीही कोणी केलं नाही आणि यानंतरही कदाचित कोणी करणार नाही. तर त्यांनी जे काम केलं तर त्यासाठी राजा जर असावा तर शाहू महाराजांसारखा असावा. तर त्यांची जयंती ही प्रत्येक बहिष्कृत नागरिकाने सणासारखी साजरी करावी. तर त्या बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून आम्ही शाहू महाराजांची ह्या वर्षीची जयंती 26 जूनला आम्ही सणासारखीच साजरी केली. आमच्या संस्थेअंतर्गत संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत रोहिणी मागासवर्गीय मुलींचं वसतिगृह आहे ज्याच्यामध्ये SC ST OBC VJNT कॅटेगरीच्या मुली आहेत. त्या गरीब घरातल्या विद्यार्थ्यांनी त्यांना आम्ही नवीन कपडे पार चपला बुटापासून म्हणजे त्यांचे तर पूर्ण त्यांना सजावटीपर्यंत नवीन कपड्यापर्यंत त्यांना सणासारखं वाटावं असे त्यांना कपडे घेऊन दिले. आम्ही क्रांती चौक ते महात्मा फुलेंचा पुतळा आणि मिल कॉर्नर पर्यंत जी रॅली काढली त्यामध्ये सर्व नागरिकांना मिठाईचं वाटप केलं. फटाक्यांची आतिषबाजी करून महापुरुषांना अभिवादन केलं. त्यासोबत महत्वाचं म्हणजे महापुरुषांच्या नावाचे फलक घेऊन 500 ते 600 विद्यार्थ्यांची रॅली आम्ही काढली. वैचारिक रॅली वैचारिक संदेश देणारी बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे फलक घेऊन विद्यार्थी म्हणजे नागरिक भाऊ सर्व आलेल्या पत्रकार बांधवांचे अभिनंदन आभार. माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने 12, 13, 14 या 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. याविषयी प्राध्यापक दिलीप महाडिंगे सर सविस्तर आपल्याला संबोधित करतील.
धन्यवाद. या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत. खूप वर्षानंतर शहरामध्ये ही जी चळवळ आहे व्याख्यानमालेची सुरू होते आणि ही व्याख्यानमाला यासाठी वेगळी आहे की कुठल्याही पक्षाने ही आयोजित केलेली नाहीये किंवा त्यांचा काही फंड घेतला नाहीये किंवा त्यांच्या विचाराची बांधिलकी या प्रतिष्ठानची नाहीये. त्यामुळं अत्यंत मोकळेपणानं आणि निपक्षपणे विषयाला न्याय देतील असे सगळे वक्ते, महाराष्ट्रातील नामांकित वक्ते या आपल्या 3 दिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. आणि या शहरातल्या सर्व बुद्धिजीवी विचार करणाऱ्या नागरिकांच्या मनातली भावना या प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. कारण निमंत्रण पत्रिका देण्याच्या काही प्रसंगामध्ये आमच्या लक्षात आलं की माणसं वैतागलेली आहेत. या शहरामध्ये जे काही होतंय ते फक्त राजकीयच होतंय. असा एकही दिवस जात नाही की त्या दिवशी कुठल्या राजकीय नेत्याचं आगमन या शहरामध्ये झालं नाही. मला वाटतं की पत्रकार बंधूंना ही गोष्ट सांगायची गरज नाहीये. तुम्हाला किती पळापळी करावी लागते इकडून तिकडं तिकडून इकडं यांना भेटीसाठी आणि बोलण्यासाठी. तर सामान्य माणसाचं या शहरामध्ये काय आहे, त्याला काही ऐकायचंय, काही बोलायचंय, काही समजून घ्यायचंय. तर त्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम यावर्षी राबवला जातोय. स्मृतिशेष माधवराव बोर्डे हे नाव शहराला नवीन नाही. शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक या सगळ्या क्षेत्रामधल्या प्रश्नांना त्यांनी त्यांच्या परीने त्या काळामध्ये खूप मोठा आधार दिलेला आहे. अनेक वेळा गोष्ट अशी घडली की ॲडव्होकेट धनंजय बोर्डे जेव्हा पत्रिका देताना लोक विचारायचे की माधवराव बोर्डे कोण, आणि हे जेव्हा त्यांना सांगायचे की ते माझे वडील, तेव्हा त्यांच्याकडे पाहण्याचा आदराचा जो दृष्टिकोन होता तो सगळं सांगून जातो की या माणसाने आयुष्यभर समाजहितासाठी काम केलेलं आहे. आणि मग त्यांच्या नावाने या प्रतिष्ठानमध्ये एक व्याख्यानमाला सुरू करावी असा सगळ्यांचा मानस निर्माण झाला. आणि मग मागच्या 20 दिवसापासून या कार्यक्रमाची बांधणी, मुख्य जे आपले वक्ते आहेत त्यांच्या तारखा घेणं, त्यांच्या विषयाच्या संदर्भात चर्चा करणं आणि शेवटी 12, 13 आणि 14 ऑगस्ट जे आहे हे निश्चित झालेली आहे. आपल्या हातामध्ये कार्यक्रम पत्रिका आहेच, त्याचा हेतूही स्पष्ट केलेला आहे काही मोजक्या शब्दामध्ये. आणि या हेतूला वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण होत असतील किंवा आणखीन काही प्रश्न आपल्या मनामध्ये असतील विचारण्याचे, ते अगदी आपण थोडंच आहेत, प्रख्यात समीक्षक आहेत, लेखक आहेत, विचारवंत आहेत. तर असा बाहेरच्या लोकांचा आणि आपल्या लोकांचा असा एक मेळ आपण या निमित्तानं इथं घातलेला आहे. आणि या 3ही दिवशी साधारणपणे प्रेक्षकांना अडचण होऊ नये म्हणून आपण सभागृहामध्ये तर जागा आहेच आहे, पण बाहेर पण आपण तशी व्यवस्था आणि स्क्रीनची व्यवस्था केली जर गर्दी झाली तर. माहीत नाही, हे पहिलं वर्ष आहे, लोक ऐकण्याच्या मूडमध्ये आहेत का नाही माहीत नाही, पण लोकांचा आग्रह होता की ऐकण्यासारखं आता काही राहिलं नाहीये, थोडंसं काहीतरी बौद्धिक व्हायला पाहिजे म्हणून हा उपक्रम हाती घेतलेला आहे. जर गर्दी झालीच तर बाहेर स्क्रीन टाकून आणखीन लोकांची गैरसोय होऊ नये अशी नियोजनाची आमची पद्धत ठरलेली आहे. ते जेवढी आयोजक आहेत त्या सगळ्यांना नोटिसांनी आलेले आहेत. ज्यांनी 7-7 कोटी घेतलेले त्यांनी व्यवसाय सुरू केलेले नाही, त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. म्हणून विस्तारित आमदारावर त्यांनी धरलं. आमदारही मागच्या लोकसभेचं झालेलं मतदार तो घाबरलेला आहे. मतदार ते सगळे एकत्र आलेले घाबरले. मुख्यमंत्र्याला त्या माध्यमातून सत्कार घेऊन
हे सगळं निपटारा करायचा प्रयत्न नाही, पण त्यात आंबेडकरी समाजाचं नाव आहे. समाजाचा काही संबंध नाही. आम्ही आंबेडकरी समाजाला इतकं गाव आमचा विरोध आहे त्या सप्ताहाला. मग तिथे आमदार तुम्ही म्हणतात आपण तुम्ही म्हणतात नाही, म्हणून तर सांगू लागलो तुम्हाला घाबरले. मला मित्राला जास्त माहित असतं काय चाललंय. पण हे समाजाचं नाव माझा मित्र असला तर घाबरत नाही असं पण मी काही काहीच केलं नाही. आंबेडकरी घाबरत आंबेडकरी समाजाचं नाव आणि माझा चांगला मित्र. आंबेडकरी समाजाचं नाव पुढे करून आपली पुढे भाजल्याचं काय हो. हे किती योग्य आहे आणि चळवळीला किती घातक आहे. घातक आहे ना सर्व नाही. हे आता 22 दिवसापासून उपोषण चालू आहे भारतीय एक सोसाईट करत होता काल म्हणतात त्याच्यातला. इकडे मुख्यमंत्री तिकडे तिथून बाहेर तयार नाही. त्या समाजाचे कार्यकर्ते म्हणून घेऊन त्यांना स्वागत करतात, सत्कार करतात. तर समाजाला अजिबात आवडले नाही. समाजाचा याच्या सहभागी ज्यांना ज्यांना नोटीसाठी आल्या, ज्यांच्या फायली मंजुरीसाठी 10-15 जणांशिवाय त्याच्या शिवाय कोणी नाही ते कार्यकर्ते. त्याच्यातल्या काही नेत्यांनी वक्तव्य केलं की आंबेडकरी चळवळ संपली. आंबेडकरी चळवळ संपली. मग आता ते जर जाऊन तिथं हे करत असतील तर त्यांना संपलेली वाटत ना. जो माणूस मुख्यमंत्री सत्कार घेऊन राहिला बीजेपीच्या युतीतला मुख्यमंत्री असा तर त्याला स्थळावर कुठून जीवन दिसत. सर आपल्याला विषय आपण घेतली पण यात